श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी जसं की म्हटलेलं आम्ही जेवण हे करून सगळे दर्शन घ्यायला पालखीत जाणार आहे आणि इथून यात्रा भरलेली बरं का. 2 किलोमीटर तर होते का असेल चालायचं. मग काय पहिल्यांदा आम्ही हे लावून घेतलं गंध सगळ्यांना, कारण की दर्शन आलं आणि हे लावलं नाही असं तर होणारच नाही. पुरीला हे आम्ही सगळ्यांनी मस्त असं लावून हे घेतलं आणि एवढी गर्दी होती ना, कारण की यात्रा पण भरली होती आणि इतकी गर्दी होती काय बोलायचं कामच नाही. सगळी चेंगरा चिंगरीत चाललेली बरं का. त्यामुळं असं आम्ही ठरवलेलं लवकर माघारी यायचं. पण आहे का नाही, मला सोनं फलटणकर दिसली आणि मी तिच्या मागं गेली बरं का परत. आणि मी हरविल म्हणून परीचं पप्पा पण माझ्या मागं आलं पळत पळत. आणि असं करून आमचे सगळे आम्ही वेगवेगळे झालो. आणि नंतर मग म्हणलं आता पालखीपाशी असं तसं चुकलंच तर पालखीपाशी गेल्यावर येईल एकत्र म्हणून आम्ही पालखीपाशी चाललो होतो. मग मस्त असं आम्ही पालखीपाशी आलो तर इतकं छान वाटत होतं ना. एकतर अशी सगळे आम्हाला म्हणत होती की तुम्ही एकतर लय उशिरानं आलाय, तुम्हाला पालखीचं काही दर्शन भेटणार नाही. आणि मी इतकी बघून खुश झालती ना पालखी, कारण की मला इतका आवडतं ना असं वारकरी हे असं खूप जास्त आवडतं बरं का. आणि सगळा चांदीचा रथ आहे आणि वर 3 सोन्याचे कळस आहे. पण मी एवढ्यातच समाधानी झाली की मला इथं माता टेकवायला भेटला. डोकं असं छान वाटलं पाया ही पडून. पण जे ह्यात पाऊल असतात ना ते रथ सजवायचा चाललाय फुलांनी रात्रभर सजवतात, त्यामुळं दुसरीकडे नेऊन ठेवलेलं. पण त्याचं तर दर्शन घेतलं मी रथाचं. दिवसभर चालून आलेली ही सगळी माऊली ना सगळी शांत अशी झोपत बसलेली. आणि बघा मी म्हटलं होतं ना आम्ही पालखीच्या तिथं सगळी एकत्र भेटणारच चुकलेलो. मग काय तिथं आम्ही भेटलो बरं का सगळी. आणि मग मस्त असं सगळीकडे बघत बसलेलो. आम्हाला असं विचार करायला लागलो की तर थोडीशी शॉपिंग ही करावी. आणि माझ्या बहिणीने बघा मी प्रस घेतली की लगेच माझ्यागत बघून तिने पण घेतली बरं का. म्हणून मी तिला लय हाणली माझ्यागतच का घेतली म्हणून. आणि मग आम्ही सकाळीच घरी यायला लागलो होतो, कारण परीच्या पप्पांना इथून जाऊन कामाला जायचं होतं. पण आता इथून वारी पुढं जाणार म्हणल्यावर सगळीकडं आज पण इकडे एका साईडनं रस्ता चालू होता आणि एका साईडनं सगळी माऊली दिसत होती बरं का. आणि मस्त असं आम्ही पुसेगावमध्ये चहा घेतला आधी पिऊन, कारण की स्टॉप घ्यायलाच पाहिजे म्हटलं, कारण लय लवकर आलतो पुरीला भूक लागलेली. मग मिसळ पण घेतली खाऊन आणि घरी आलो बरं.